मित्रमैत्रिणींनो, आजच्या कथेचे नाव आहे चिंतामणी. कण नावाचा एक दुष्ट राजपुत्र होता. तो दीनदुबळ्यांना त्रास देई, ऋषीमुनींच्या तपात अडचणी निर्माण करी. एकदा तो आपल्या साथीदारांसह जंगलात शिकारीस गेला. त्याच जंगलात कपिल ऋषींचा आश्रम होता. कपिल मुनीने कणाचे स्वागत केले. त्यांनी त्याला साथीदारांसह जेवायास येण्याचे निमंत्रण दिले. कपिल मुनींचा आश्रम म्हणजे गवताने शाकरलेली झोपडीच होती. ती झोपडी बघून कणाला हसू आले. तो म्हणाला, तुमच्यासारखा गरीब साधू एवढ्या लोकांना काय जेव घालणार. त्याबरोबर कपिल मुनीने आपल्या गळ्यात साखळीला लावलेला चिंतामणी हा मौल्यवान मणी बाहेर काढला. एका चौरंगावर त्यांनी तो ठेवला. त्या मण्याला नमस्कार करून त्यांनी प्रार्थना केली. त्याबरोबर त्या जंगलात एक मोठे जेवणघर निर्माण झाले. ते अतिशय सुंदर होते. सर्वांना बसण्यासाठी चंदनाचे पाट व चौरंग मांडलेले होते. चांदीच्या ताटवाट्यांमध्ये अनेक प्रकारची पक्वान्ने वाढलेली होती. कण आणि त्याचे साथीदार ते स्वर्गीय जेवण जेवून खुश झाले. जेवण झाल्यावर कणाने कपिल मुनींना विचारले, हा मणी तुम्हाला कोणी दिला. कपिल मुनींनी उत्तर दिले, एकदा मी इंद्राच्या उपयोगी पडलो होतो. त्यावर खुश होऊन इंद्राने मला तो मणी भेट दिला आहे. तुमच्यासारख्या जंगलात राहणाऱ्या साधूला या मण्याचा काय उपयोग. माझ्यासारख्या राजे रजवाड्यांना त्याचा खरा उपयोग आहे. तेव्हा तो तुम्ही मलाच देऊन टाका. असे म्हणून हात पुढे केला. पण कपिल मुनी त्याला मणी देईनात. त्यावर त्याने जबरदस्तीने तो मणी हिरावून घेतला. कपिल मुनींना फार दुःख झाले. त्यांनी विष्णूंची प्रार्थना केली. विष्णू प्रसन्न झाले. विष्णू म्हणाले, कणावर शंकराची कृपा आहे. त्यामुळे त्याला हरवून त्याच्याकडे चिंतामणी परत मिळवण्याचे कठीण आहे. तेव्हा या बाबतीत फक्त गणपतीच तुला मदत करू शकेल. कपिल मुनीने गणपतीची उपासना केली. पुष्कळ वर्षे त्यांनी तप केले. शेवटी गणपती त्यांना प्रसन्न झाले. त्याने कणाला शिक्षा करायचे ठरवले. गणपतीने कणाच्या स्वप्नात जाऊन त्याला घाबरवले. कपिल मुनी मोठे सैन्य घेऊन गणपतीला बरोबर घेऊन आपल्यावर चाल करून येत आहे असे कणाला दिसले. तो खडबडून जागा झाला. तो म्हणाला, कपिलच्या बरोबर दिसलेला हा 4 हात आणि हत्तीचं डोकं असलेला योद्धा कोण असेल बरं. आधीच त्याला मारलं पाहिजे. असे म्हणून त्याने लढाईची तयारी सुरू केली. त्याचे वडील राजे अभिजित त्याला म्हणाले, तू कपिलाचा चिंतामणी चोरून आणलास, हे मोठे पाप केलंस. आता त्याच्याशी लढायला जायचा मूर्खपणा तरी करू नकोस. गणपतीची त्याच्यावर खूप कृपा आहे. तेव्हा त्याच्याशी लढलास तर तूच मरशील. वडिलांच्या उपदेशाकडे दुर्लक्ष करून कण कपिल मुनींवर चाल करून गेला. पण गणपतीच्या कृपेने त्या जंगलात फार मोठे सैन्य निर्माण झाले. दोन्ही सैन्याचे युद्ध सुरू झाले. ते खूप दिवस चालले. शेवटी कणाचे जवळजवळ सर्व सैनिक मारले गेले. तेव्हा गणपती स्वतः रणांगणावर आले. त्याचे मोठे पोट व हत्तीचे डोके पाहून कण हसू लागला. त्याला वाटले, हा काय लढणार. त्याने भराभर गणपतीवर बाण सोडायला सुरुवात केली. पण गणपतीने हवेतूनच आपल्या बाणांनी ते अडवले. तेव्हा चिडून कणाने गणपतीवर आपल्या सुरा फेकून मारले. पण तो गणपतीने चुकवला. मग गणपतीने आपला परशू कणावर फेकला. तो लागताच कण मरून पडला. राजा अभिजितने रणांगणावर येऊन खूप शोक केला. मग त्याने गणपतीला नमस्कार केला व चिंतामणी कपिल मुनींना परत दिला. आपल्या मुलाला क्षमा करून सद्गती द्यावी अशी अभिजिताने गणपतीची विनंती केली. गणपतीला त्याची दया येऊन त्याने अभिजितचे म्हणणे मान्य केले. कपिल मुनींना चिंतामणी परत मिळवून दिला. म्हणून गणपतीला चिंतामणी विनायक असे नाव पडले.